नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करीत आहे आणि आपल्या किचनमध्ये आपले सेक्शुअल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कोणते पदार्थ आपण आपल्या सेक्शुअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी किंवा शक्ती वाढण्यासाठी किंवा पॉवर वाढण्यासाठी आपण कोणत्या पदार्थांचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो त्याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात कॉमन आढळणाऱ्या ज्या लैंगिक समस्या असतात, एक तर इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला आपण नपुंसकता म्हणतो किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, ह्या दोन समस्या खूपच कॉमन असतात. आणि खरोखर या दोन समस्यासाठी आपल्या किचनमध्ये भरपूर काही उपलब्ध असतं, पण त्याच्याविषयी तुम्हाला माहिती नसते आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठे तुम्ही औषधीवर अवलंबून राहता. मी म्हणतो मित्रांनो की कोणत्याही वागऱ्यासारखी औषधी न घेता फक्त आपल्या किचनच्या काही वस्तू जर आपल्या दैनिक जीवनामध्ये आपण जर चांगलं वापरून जर त्याचा म्हणजे फायदा करून घेतला तर आपल्या किचन म्हटलं तर एक आपलं म्हणजे क्लिनिक आहे. तिथं सगळ्या गोष्टीचं सगळ्याच आजारावर जे काही ट्रीटमेंट असतं त्याचे सगळे पदार्थ आपल्या किचनमध्येच उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात कॉमन पदार्थ जो आहे तो आहे लसूण. लसूण तर तुम्हाला माहीतच आहे, लसूण खूप म्हणजे पौष्टिक असतं, खूप गुणकारी औषध आहे. आयुर्वेदिकमध्ये याला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण की याच्यामध्ये ॲलिसिन नावाचा द्रव असतो. ते अँटीव्हायरल, अँटीफंगल म्हणून काम करतं, अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतं, अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. तर लसणाला तुम्ही खूप जास्त महत्त्व द्या. तसं तर लसूण खाण्याचे आपले 5-6 प्रकार आपण करतोच, की जसं की भाज्यामध्ये आपण टाकतो किंवा वरण बनवतो, वरणामध्ये आपण काही किंवा आपण गार्लिक ठेचा वगैरे बनवून आपण ते आपण घेतोच, किंवा आपण नुसतं जर गार्लिक आपलं जर म्हणजे खायचं असेल तर नुसतं पण आपण गार्लिक खाऊ शकतो. पण गार्लिक खायला खूप म्हणजे थोडंसं हे असतं, म्हणजे चवदार नसल्यामुळं. तर तुम्हाला जर गार्लिक खायची जर सोपी पद्धत जर तुम्हाला मी सांगेल तर सकाळी उठल्यानंतर 2 तुम्ही लसणाच्या फाका घ्या, 2. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या खलबत्त्यामध्ये टाका, त्याला चांगलं कुटा. याच्यामध्ये 2 लवंग टाका, याच्यामध्ये 2 लवंग टाका आणि त्याच्यानंतर 1-2 पुदिन्याचे पान घ्यायचे, 1 ते 2 पानं पुदिन्याचे टाका. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच शहद, म्हणजे जे की हनी तुमच्या घरामध्ये असेल किंवा किचनमध्ये असेल ते हनी याच्यामध्ये टाकून याची चांगली पेस्ट करायची, चांगलं त्याला कुटायचं आणि चांगली पेस्ट करून रोज सकाळी तुम्ही जर 30 दिवस ही पेस्ट जर खाल्ली तर तुमच्या सेक्शुअल स्टॅमिनामध्ये, पॉवरमध्ये, एनर्जीमध्ये, इम्युनिटीमध्ये भरपूर फरक दिसून येतो. तर मित्रांनो, छोटासा म्हणजे एक पदार्थ आहे लसूण, त्याचे खूप म्हणजे आपल्या मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून खूप त्याचे बेनिफिट आपण करून घेऊ शकतो. आणि हे सायंटिफिकद्वारा स्टडीद्वारा हे सिद्ध पण झालेले आहे की लसूण हे खूप गुणकारी पदार्थ आहे आणि तो तुमच्या रोजच्या आहारामध्ये, जेवणामध्ये त्याचं सेवन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सेक्शुअल पॉवर, स्टॅमिना वाढवायचा असेल, तुमच्या इंद्रियाकडचा ब्लड सर्क्युलेशन वाढवायचं असेल तर लसूणची पेस्ट तुम्ही रोज खा, तुम्हाला फरक दिसून येईल. धन्यवाद मित्र.